सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांना येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। दोन्ही तालुक्यांच्या पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेऊन त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले असून मतदारसंघात पाणी टंचाई होऊ देणार नाही असा शब्द दिलाय। 5 जानेवारी 2026ला सावनेर आणि कळमेश्वर येथे पाणी टंचाई निवारणार्थ महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या। यावेळी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी प्रत्येक गावातील पाणीपुरवठा स्त्रोतांचा सविस्तर आढावा घेतला। ज्या गावांमध्ये हँडपंप, विहीर आणि नळ योजनेचे प्रश्न प्रलंबित आहेत, अशा गावांची माहिती तातडीने नोंदवून त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले। शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। केवळ पाणी टंचाईच नव्हे तर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी डॉक्टर देशमुख यांनी एक विशेष घोषणा केली आहे। तालुक्यातील सरपंचांना महाराष्ट्रातील आदर्श गावे असलेल्या हिवरे बाजार आणि पाटोदा येथील अभ्यास दौऱ्यावर नेण्यात येणार आहे। पोपटराव पवार आणि भास्करराव पेरे पाटील यांच्याप्रमाणेच सावनेर कळमेश्वरमध्येही आदर्श गावे निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। या बैठकीला तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी हिरुडकर यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी आणि सरपंच उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।